फलटण सरकारी रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी चिपळूण काँग्रेसने केली आहे। या संदर्भात चिपळूण शहर काँग्रेसच्या वतीने प्रांत कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। या घटनेमागील कारणांचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। काँग्रेसने म्हटलं आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासारख्या संवेदनशील आणि जबाबदार डॉक्टरने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। यामागील सामाजिक आणि व्यावसायिक दबावांची चौकशी होऊन न्याय मिळावा। या निवेदनावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही निवेदन देतो त्याला सगळ्यांना तर विषय माहिती आहे। एक डॉक्टर असून सुद्धा त्याचं एवढ्या आत्महत्येस प्रवृत्त करतो किंवा असं सरकारचं असं की त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो किंवा त्यांना आपण आपल्या व्याख्या सांगू शकतो, पण तेच जर असं करत असतील तर बाकीच्या सुद्धा अशा पद्धतीने तिला प्रवृत्त पण हे असं का होतं। आणि सर 21 वेळा लिहिलेलं आहे। 21 वेळा हो अर्ज दिलेलं आहे पोलीस स्टेशनला। तरी पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच हे गृहराज्यमंत्री असून जर असं होत असेल तर त्याला काय अर्थ काय नाही ना। आणि जर मुख्यमंत्री घेतली पाहिजे खातं जर नीट सांभाळता येत असेल तर त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या व्यक्तीला ते सुपूर्द करावं। कारण मुख्यमंत्र्यांकडनं अशा गोष्टींची अपेक्षा ही चुकीची आहे। त्यांचं जे खातं आहे गृह खातं आणि अशी जर विचित्र जर प्रकार घडत असतील त्यांच्या नाकाखाली तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी बाब दुसरी कुठलीच नाही। डॉक्टर संपदा मुंडे यांच्याविषयी आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्यांनी स्वतः आत्महत्या केली। काय लोकांच्या अत्याचाराला कंटाळून फलटण येते, त्यामुळे आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। काय म्हटलं निवेदनात, काय मागणी आहे? साहेब, गृह खातं हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये असून जर एखाद्या महिलेवर अशी वेळ येते आणि तिची पोलीस दखल घेत नाहीत आणि त्यामुळे तिला स्वतःला गळफास लावून मारून टाकायची स्वतःवर वेळ येते, आत्महत्या करायची वेळ येते, तर आपला हा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र किंवा आपला पुरोगामी महाराष्ट्र हा कुठल्या दिशेने वाटचाल करतोय ह्या दृष्टीने आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि ह्याच्यावर तातडीने काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे म्हणून आम्ही प्रांतांना ते निवेदन दिलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।